प्रार्थना म्हणजे केवळ मागणी किंवा विनंती नाही. ती आत्म्याची एक तळमळ आहे. एखाद्याच्या कमकुवतपणाची रोज दिलेली कबुली आहे. प्रार्थनेमध्ये केवळ शब्द असण्यापेक्षा शब्द नसलेले हृदय असणे उत्तम आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि लहान लेकरांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्य आणि देव यांना जोडणारा दुवा म्हणजे प्रार्थना. जणू काही नदीच्या दोन तीरांना जोडणारा पूल. याचाच अर्थ प्रार्थनेला अतिशय महत्त्व असणार नव्हे आहेच. आजच्या अध्ययनात आपण प्रार्थनेविषयी समजून घेण्यासाठी काही वेळ देणार आहोत. तसेच परमेश्वराबरोबर आम्ही कसा संबंध स्थापित करावा हे देखील पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, लोकऋषवर्तमान ह्याच्या 18व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही पाहिलं होतं की सर्वदा प्रार्थना करावी आणि त्यांनी निराश होऊ नये, खचू नये ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक दाखला सांगितला. एका देवहीन न्यायाधीशाविषयी आम्ही पाहत होतो, ज्याच्याजवळ ही विधवा वारंवार येऊन त्याला आग्रहाची विनंती करीत असे, माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध माझा न्याय करा. परंतु त्या नास्तिक देवहीन न्यायाधीशाने तिच्याकडे दुर्लक्ष केले, कारण तो देवाला भीत नव्हता. परंतु जेव्हा तो तिच्या वारंवार येण्याने आणि तिच्या आग्रहाने कंटाळला, तेव्हा त्याने आपल्या मनात म्हटले की मी हिचा न्याय करीन, नाहीतर ही नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्याय न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. आणि आता आपण 7 आणि 8 वचने वाचूया. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? बरेच पवित्र शास्त्राचे शिक्षक म्हणतात की हा दाखला पुन्हा आणि पुन्हा केल्या जाणाऱ्या प्रार्थनेच्या महत्वाविषयी शिकवतो. परंतु जे पवित्र शास्त्राच्या अध्ययनात फार पुढे गेलेले आहेत, त्यांच्याशी मी असहमत होऊ इच्छित नाही. मला वाटतं हा दाखला प्रार्थनेमधील चिकाटी किंवा ठाम निश्चयाविषयी सांगत नाही. जणू काही आपण खूप लांब काळ जर मागत राहिला तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल. हा परस्पर विरोध असलेला दाखला आहे, तुलनात्मक नाही. सत्य सांगण्यासाठी आमच्या प्रभूने दाखल्यांचा उपयोग केला. श्रोत्यांनो, पॅराबल हा शब्द ग्रीकमधील 2 शब्द मिळून बनला आहे. पॅरा म्हणजे बाजूला आणि बॅलो हे क्रियापद आहे, ज्याचा अर्थ आहे फेकणे. बॉल हा शब्द ह्यातूनच निघाला आहे. पॅराबल म्हणजे असे काही जे दुसऱ्याच्या बाजूला त्या वस्तूविषयी किंवा गोष्टीविषयी काही सांगण्यास उपयोगात आणल्या जाते. टेबलच्या जवळ जी मापनपट्टी ठेवण्यात येते ती त्या टेबलकरिता पॅराबल ठरते. ती सांगते की तो टेबल किती उंच आहे. पॅराबल किंवा दाखले ईश्वरीय सत्य प्रगट करण्याकरिता वापरण्यात आलेल्या गोष्टी आहेत. 2 प्रकारे प्रभू येशूने हे केले. एक तुलनात्मक रीतीने, परंतु दुसरे परस्पर विरोध दाखवून. आमचा प्रभू म्हणत आहे, जेव्हा आपण परमेश्वराजवळ प्रार्थनेद्वारे येता तेव्हा काय आपण त्याला अन्यायी न्यायाधीश समजून येता? जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थनेमध्ये येता तेव्हा आपणाला तो हलकट राजकारणी आहे असे वाटते काय? तुम्हाला असं वाटतं का श्रोत्यानो की तो राजकारणामुळे ह्या सर्व गोष्टी करीत आहे? माझे प्रिय श्रोत्यानो, जर आपणाला असे वाटते तर आपण चुकत आहात. तो अन्यायी न्यायाधीश नाही. जर हा अन्यायी न्यायाधीश ही विधवा वारंवार येऊन तंग करते म्हणून तिचे ऐकतो, तर आमचा परमेश्वर जो अन्यायी न्यायाधीश नाही, परंतु आमची प्रार्थना खरोखर ऐकून त्याचे उत्तर देणार आहे, त्याच्याजवळ येण्याकरिता आपण मागे का हटता? देवाचे लोक आज प्रार्थना जीवनात इतके निराश का झालेले आहेत? थंड का झालेले आहेत? काय आपणाला हे माहीत नाही का की तो अन्यायी न्यायाधीश नाही?
आम्हाला त्याच्यासमोर ताटकळत बसून सतत मागत राहण्याची व विनवण्या करण्याची, भीक मागण्याची गरज नाही. तो आमच्या वतीने कार्य करतो. जेव्हा आम्ही मनात ही भावना बाळगतो, तेव्हा त्याच्या उपस्थितीत येताना आमचे आचरण, आमचे विचार बदलतात व हा विश्वास आमच्या मनात वाढतो की आमचे तो नक्कीच ऐकेल. आम्ही असे वागतो जणू काही तो एक अन्यायी न्यायाधीश आहे. तो आमची प्रार्थना ऐकणार नाही. आम्ही त्याला सारखे मागत राहायला हवे, नाहीतर तो आमचे ऐकणार नाही. लक्षात घ्या श्रोत्यानो, परमेश्वर अन्यायी न्यायाधीश नाही. तो न्यायी परमेश्वर आहे. तो प्रेमळ आहे. आता आमचा प्रभू प्रार्थनेविषयी एक दुसरा दाखला सांगत आहे. 9 आणि 10 वचने बघा. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा: एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. हा दाखला आम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे. त्यांना दुखवण्यास नाही, परंतु त्यांच्या मदतीसाठी त्याने हा दाखला त्यांना सांगितला. परुषी व जकातदार दोघे प्रार्थना करण्याकरिता मंदिरात गेले. आता हे दोघे एका रश्शीचे 2 टोके आहेत. एक शिडीच्या वरच्या टोकावर तर दुसरा शिडीच्या पायथ्याशी, किंवा एक रश्शीच्या एका टोकाला तर दुसरा दुसऱ्या टोकाला. परुषी धार्मिक शिडीच्या वरच्या टोकावर होता व जकातदार खाली तळाशी होता. त्याचा दाखला जकातदार व पापी ह्यांच्याविषयी नव्हता. जकातदार जेथे पापी होते तेथेच खाली त्यांच्यासोबत होते. परुषी उंच टोकावर होता. जणू काही तोच देवाला स्वीकार्यही आहे. तो मंदिरात प्रार्थना करण्याकरिता गेला. त्याचा मंदिरात प्रवेश होणे कठीण नव्हते. नियोजित अर्पण सुद्धा त्याने आणले. जेव्हा तो उभा राहून प्रार्थना करीत होता, तेव्हा त्याचा याजक त्याचे अर्पण वेदीवर तिकडे अर्पण करीत होता. 11वं वचन बघा. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर माणसे लुबडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. अशा प्रकारे प्रार्थना करण्याची रीती किती विचित्र आहे. अशाच प्रकारे आमच्यापैकी अनेक जण करतात. आम्ही म्हणतो, आम्ही हे करीत नाही, आम्ही ते करीत नाही, आम्ही फार चांगले आहोत. श्रोत्यानो, आम्ही ह्याच्याही पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे प्रार्थना करणे शिकलो आहोत. आणि आमची प्रार्थना मांडण्याची पद्धती स्वतःची पद्धती आहे. आम्ही म्हणतो, प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला आमची वेळ, आमची सेवा देऊ शकतो. मी कित्येकदा अशी प्रार्थना ऐकते. लक्षात घ्या की परमेश्वराला आमची सेवा नको. परुषी म्हणाला, मी तुझे उपकार मानतो की मी त्या दुसऱ्या व्यक्ती समान नाही. तो काय नाही हे त्याने सांगणे सुरू केले. मी तो बाहेर पापी उभा आहे त्याच्याप्रमाणे नाही. मी काय काय करतो हे सांगायला त्याने सुरुवात केली. 12वं वचन बघा. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. त्याने स्वतःशी प्रार्थना केली. तो स्वतःशीच बोलत आहे, पण त्याला असं वाटतं की तो देवाशी बोलत आहे. त्याची प्रार्थना छपराच्या बाहेर सुद्धा गेली नाही. त्याने स्वतःला शाबासकी दिली व मोठ्या गर्वाने तेथून तो गेला. त्याची ती प्रार्थना मुळीच ऐकल्या गेली नाही. तो वृद्ध जकातदार, चोर व पापी होता. जेव्हा तो कर वसुली करणारा झाला, त्याने लोकांना लुबाडले, स्वतःच्या राष्ट्राला लुटले. त्याने स्वतःच्या राष्ट्राला धिक्कारले. यहुदी ह्या नात्याने त्याने स्वतःच्या धर्माला धिक्कारले, देवाकडे पाठ फिरवली. अशा मार्गाचा अवलंब केला की पुन्हा परमेश्वराकडे परतायचे नाही. त्याने असे का केले? कारण ते किफायतशीर होते. त्याने म्हटले, ह्यात अधिक पैसा आहे. जकातदार बनून तो श्रीमंत झाला, परंतु तो स्वतःच्या हृदयाला संतुष्ट करू शकला नाही. त्याचे हृदय खाली होते. त्याच्या त्या दुःखद स्थितीत जेव्हा त्याला कळले की देवाच्या कृपेच्या सिंहासनासमोर येण्याची त्याच्यात योग्यता नाही, तो दयेची याचना करीत होता. 13वे वचन सांगते, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. प्रभू येशूने सांगितले की ह्या माणसाची प्रार्थना ऐकण्यात आली. त्याची प्रार्थना का ऐकण्यात आली? कारण येशू ख्रिस्त वधस्तंभाच्या मार्गावर होता व तेव्हाच तेथे त्याच्यासाठी दयेचे आसन तयार करण्यास तो जात होता.
योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये योहान लिहितो, योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय 2रे वचन, ते जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले ते तुम्हास कळवितो. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. प्रायश्चित म्हणजे कृपेचे आसन. येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी कृपेचे आसन आहे, फक्त आमच्याच नाही परंतु संपूर्ण जगाच्या पापांसाठी. जकातदाराची प्रार्थना ऐकल्या गेली. आश्रोतानो, आम्हाला प्रभूच्या दयेची भीक मागायची नाही, कारण तो दयाळू आहेच. काही लोक म्हणतात की त्याने आमच्यावर दया करावी म्हणून आम्ही दयेची भीक मागायला हवी. श्रोत्यानो, त्याने तुमच्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते? त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी मरण्यास दिला. अगदी भयंकर अशा पाप्यांना तो म्हणतो, तुम्ही येऊ शकता, तुमच्यासाठी कृपेचे आसन आहे. मला सुद्धा त्या कृपेच्या आसनाजवळ त्याने येण्याकरिता निमंत्रण दिले आणि मी माझ्या पापांची कबुली देऊन त्याच्याजवळ आले. आणि मला सुद्धा एक पापी म्हणून त्याच्या समक्ष यावे लागले. जर श्रोत्यानो, आपण देवाची संतान आहात तर आपणाला त्या कृपेच्या आसनाकडे, जेथे त्याने स्वतःचा प्राण दिला, तुमच्या आणि माझ्या पापांकरिता त्या वधस्तंभावर त्याने स्वतःचा प्राण देऊन आमच्या पापांची खंडणी भरून दिली, त्या वधस्तंभाजवळ यायचे आहे. खंडणी भरून देण्यात आलेली आहे. पवित्र परमेश्वर स्वतःचे बाहू पसरून सर्वांना जवळ घेण्याकरिता तयार आहे. आम्हाला त्याच्याजवळ भीक मागण्याची गरज नाही. त्याला कुठलेच वचन देण्याची आम्हाला गरज नाही, कारण त्याला आमची दुर्बलता ठाऊक आहे. आम्हाला काही करण्याची, काही बनण्याची गरज नाही. आम्ही त्या नम्र जकातदाराप्रमाणे त्याच्याजवळ येऊ शकतो. त्याच्याजवळ येऊन त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. तो आमचे तारण करण्याकरिता समर्थ आहे. लक्षात घ्या की देव दयाळू आणि कृपाळू आहे. महिमा
14वं वचन बघा. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. लहान लेकरांना येशूच्या संगतीत राहणे आवडत असे. 15वं वचन आम्हाला सांगतं, नंतर लोकांनी आपली तानी बाळकेही त्याने त्या स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यास दटावू लागले. शिष्यांनी सुद्धा म्हटले की लेकरांना त्याच्याकडे आणू नका, त्याला त्रास देऊ नका. 16वं वचन. येशूने तर बाळकास आपणाजवळ बोलाविले आणि म्हटले, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. ही एक भावना होती की लहान लेकरे महत्वाची नाहीत. प्रभू येशूला मात्र त्यांच्याविषयी कळवळा होता. त्याचे विचार अलग होते. त्याच्यासाठी ते त्रासदायक नव्हते. 17वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. लहान लेकरे आपणहून त्याच्याकडे येत असत. मोठ्या लोकांनी त्यांना त्याच्यापासून दूर ठेवावे अशी त्याची इच्छा नव्हती. श्रोत्यानो, आज जर आपण आपल्या कुटुंबातील लहान लेकरांना त्याच्यापासून दूर ठेवता, तर त्याचा हिशोब आपणाला द्यावा लागेल. तुम्ही त्यांच्या मार्गात बाधा बनू नका. काही म्हणतील की लेकरांचा सुद्धा पापी स्वभाव आहे. होय आहे, पण ते हिशोब देण्याच्या वयापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते लेकरू जे काही त्याला सांगण्यात येईल त्याचप्रमाणे निर्णय घेऊ शकते. अर्थातच मोठे झाल्यावर तो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो आणि तेथेच समस्या सुरू होते. म्हणून जेव्हा ते बाळ लहान आहे तेव्हाच त्याला ख्रिस्ताकडे आणा. 10 आज्ञांपैकी 5 आज्ञांद्वारे येशू धनी अधिकाऱ्याचा आमनासामना करतो. हा वृत्तांत आम्हाला मत्ते कृष्णवर्तमान 19 अध्याय 16 ते 30 वचनांमध्ये आणि मार्क कृष्णवर्तमान 10 अध्याय 17 ते 31 वचनांमध्ये सुद्धा वाचायला मिळतो. मत्ते कृष्णवर्तमान 19 अध्याय 16 ते 30 वचने, मार्क कृष्णवर्तमान 10 अध्याय 17 ते 31 वचने. ही एक फार विलक्षण गोष्ट आहे. यामध्ये प्रभू येशूने धनी तरुण अधिकाऱ्याच्या वागणुकीची तपासणी केली. 18 अध्याय 18 आणि 19 वचने आम्हाला सांगतात. लुकऋषवर्तमान 18 अध्याय 18 आणि 19 वचने. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. प्रभू येशू ह्या तरुणाला प्रभू येशू जो चांगुलपणा तो त्याने ओळखला आहे किंवा नाही ह्याकडे अग्रसर करीत आहे. ह्याचे कारण म्हणजे तो परमेश्वर होता. हेच कारण होते श्रोत्यानो की येशूने त्याला त्याच्या मागे होण्यास सांगितले. त्याद्वारे ज्या प्रकारे शिष्यांनी येशूचा ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र म्हणून स्वीकार केला, त्या प्रकारे त्याला सुद्धा मार्गदर्शन प्राप्त झाले असते. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय आणि 16 वचन सांगतं, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. पुढे 20 ते 22 वचने पहा. 18 अध्याय 20 ते 22 वचने. तुला आज्ञा ठाऊक आहेत, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळीत आलो आहे. हे ऐकून येशूने त्याला म्हटले, अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. 10 आज्ञांच्या दुसऱ्या भागाचा उल्लेख येशूने त्या तरुण अधिकाऱ्यासमोर केला, ज्याला प्रोबिटस करू नको असे शीर्षक देण्यात आले आहे. हा भाग मानवाचे मानवाशी संबंध ह्या संबंधी आहे. पहिल्या भागात मानवाचा देवाशी संबंध हाताळण्यात आला आहे व त्याला पेट्रस असे शीर्षक देण्यात आले आहे. हा तरुण दुसऱ्या भागाचे पालन करीत होता, परंतु पहिल्या नाही. देवाशी संबंध स्थापित करण्याची त्याला आवश्यकता होती, ज्याची त्याच्या जीवनात कमतरता होती. ह्यामध्ये त्याची धनसंपत्ती बाधा बनली होती. नियमशास्त्राने ह्या तरुणाला दोषी ठरविले होते. श्रीमंती त्याच्याकरिता अडखळ होती. दुसऱ्या मानवासाठी हे कदाचित दुसरे काही असू शकेल. कुठल्याही मानवाला श्रीमंती किंवा दुसऱ्या कुठल्याही मानवी प्रयत्नांद्वारे किंवा त्या आधारे स्वर्गराज्यात प्रवेश मिळणे अशक्य आहे. फक्त परमेश्वरच हे करू शकतो. तोच
कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाला परिवर्तित करू शकतो. आता 23 ते 30 वचने आपण वाचूया. 18वा अध्याय 23 ते 30 वचने. पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. तेव्हा पेत्र म्हणाला, पहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहो. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, देवाच्या राज्याकरिता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडले आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही, असा कोणी नाही. श्रोत्यानो, त्याच्या जीवनातील कमतरता जाणून, त्याची अनिच्छा जाणून सुद्धा असे लिहिले आहे की येशूने त्याच्यावर प्रीती केली. श्रीमंतीने ह्या तरुणाला येशूपासून अलग केले. जर त्याने येशूच्या मागे चालण्यास सुरुवात केली असती तर तो सुटकेसाठी त्या वधस्तंभाजवळ आला असता, कारण त्यावेळी येशू वधस्तंभाच्या अगदी जवळ होता. हा तरुण पुरुष कोण होता? मला माहित नाही तो कोण होता. काय नंतर तो प्रभूच्या मागे चालला? अशी मी अपेक्षा करते. काय श्रोत्यानो, आपण प्रभूच्या मागे चालण्याकरिता तयार आहात? लक्षात घ्या की तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करतो. आता एरिहोत प्रवेश करताना येशू एका आंधळ्या व्यक्तीला बरे करतो. ह्या घटनेला पाहण्यापूर्वी मी हे सांगू इच्छिते की पवित्र शास्त्रावर टीका करणाऱ्यांना ह्यामध्ये परस्पर विरोध सापडतो. कारण मत्तय 2 आंधळ्यांविषयी सांगतो, परंतु मार्क आणि लूक फक्त एकाच आंधळ्या व्यक्तीचा उल्लेख करतात. तरी सुद्धा हा भाग जर आपण काळजीपूर्वक वाचाल तर आपल्याला आढळेल की मत्तय आणि मार्क येशूच्या बरे करण्याच्या कार्याला येशू एरिहोतून निघाल्यानंतर सांगतात. बर्तिमस, जो दोघांमध्ये अधिक चपळ होता, जो म्हणाला, हे येशू, दाविदाच्या पुत्रा, जे विशेष करून मार्क वर्तमान 10वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये नोंदल्या गेले आहे. बरे होण्याविषयी लूकाने सांगितले 40 ते 43 वचनांमध्ये. जे घडले ते येशूच्या एरिओमधील प्रवेशापूर्वी घडले. ह्या माणसाने सुद्धा तसेच म्हटले, दाविदाच्या पुत्रा. आता आपण 35 ते 37 वचने वाचूया. लूक वर्तमान 18वा अध्याय 35 पासून 37 वचने. तो येरिहोजवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागीत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. येशूला दाविदाचा पुत्र असे संबोधून त्याने त्याचे राजपद ओळखले. त्याला माहीत होते की येशू मला आरोग्य देऊ शकतो, म्हणून चूप राहणे त्याच्यासाठी अशक्य होते. त्याचा येशूवर दृढ विश्वास होता. येशूने हा आंधळ्या व्यक्तीशी व्यवहार केला तो फार कोमल आणि भावनापूर्ण असा होता. 38 ते 43 वचने बघा. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू, मला पुन्हा दृष्टी यावे. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले. आरोग्य मिळाल्यानंतर उघड्या डोळ्यांनी तो येशूच्या मागे चालू लागला. थोड्याच दिवसात तो काय पाहणार होता? येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरताना. अनेकांनी अजूनही पाप क्षमेसाठी त्या वधस्तंभावर बलिदान झालेल्या येशूला अद्यापही पाहिलेले नाही. शारीरिक नेत्र असताना सुद्धा अजूनही अनेक लोकांनी येशूचे दर्शन घेतलेले नाही. अनेक लोक आज आत्मिक रूपाने आंधळे आहेत. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, त्याच्याकडे पहा आणि जिवंत रहा. तोच आपणाला आत्मिक रूपाने जिवंत राखण्याकरिता समर्थ आहे. त्याच्याजवळ पापांची क्षमा आहे
पापांपासून मुक्ती त्याच्याजवळ आहे. त्याच्याजवळ येऊन सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त करून घ्या. तो तुमची वाट पाहत आहे. आज त्याचे आमंत्रण स्वीकार करा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की परमेश्वर हा अन्यायी नाही. तो आमची प्रार्थना ऐकतो आणि उत्तरही देतो. म्हणून आम्ही प्रार्थनेत केवळ स्वतःशीच बोलू नये. आम्ही हे लक्षात ठेवावे की आम्हाला परमेश्वराच्या कृपेच्या आसनाजवळ म्हणजेच वधस्तंभाजवळ जायचे आहे आणि ते देखील हृदयामध्ये पापांची जाणीव घेऊन आणि पश्चातापी अंतःकरणाने. देव करो आणि आजचे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचे हो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, वास्तविक पाहता आम्ही तुला ओळखावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबाप्पा, तू आमच्यासाठी सर्व प्रकारे सहाय्य करीत आलेला आहेस. आज तू आम्हाला प्रार्थनेबद्दल शिकवलंस. प्रार्थना ही मनुष्य आणि देव यांना जोडणारा एक पूल आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनाशील असावं. आमची मागणी, आमची विनंती तुझ्यासमोर आम्ही सादर करावी ही तुझी इच्छा आहे. कारण तूच म्हणतोस की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय बापा, तुझ्या लेकरांनी आशीर्वादित बनावं ही तुझी इच्छाच आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही प्रत्येकजण योग्य रीतीने कसं मागावं ह्याच्यासाठी तुझ्याकडं आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो. प्रभूजी, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. आणि बापा, जसं तुझं वचन म्हणतं, जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुमच्यासाठी करीन. होय प्रभूजी, या तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही तुझ्याकडं मागावं अशी कृपा तू आम्हाला दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.